उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग मातोश्रीवरून रवाना। दोघांमध्ये तासभर चर्चा। उद्धव ठाकरे मवियात राहावेत यासाठी काँग्रेस आग्रही, तर राज ठाकरेंना मवियामध्ये घेण्यास काँग्रेसचा विरोध। उद्धव ठाकरे आणि दिग्विजय सिंग यांच्या भेटीवर बोलणं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टाळलं। ते मोठे नेते आहेत, भेट घेतली असेल अशी सपकाळ यांची प्रतिक्रिया। कल्याण ग्रामीणमध्ये रवींद्र चव्हाणांचा शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। सदानंद थरवळ यांचा मुलगा अभिजित थरवळ उपतालुका प्रमुख विकास देसले भाजपामध्ये। महामंडळ आणि पॅकेजची प्रलोभनं दाखवून रवींद्र चव्हाण पक्ष फोडतात। डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजेश कदमांचा रवींद्र चव्हाणांवर हल्ला। ॲक्शनला रिॲक्शन होईलच। शिवसेनेतील 2 नेत्यांच्या भाजप प्रवेशावर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। तर लोकांना महायुती हवी आहे, फाटाफूट कराल तर स्वतंत्र लढू, असंही संजय शिरसाट यांचं वक्तव्य। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंचा पोलिसांसोबतच्या बाचाबाचीचा व्हिडिओ समोर। मुक्ताईनगरमधील मतदान केंद्रावर काल झाली होती बाचाबाची। बीड जिल्ह्यामधील माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या स्वीय सहाय्यकावर हल्ल्याचा सीसीटीव्ही समोर। गेवराईमध्ये नगरपरिषद निवडणुकीदरम्यान अमरसिंह पंडित यांच्या कार्यालयामध्ये 8 ते 10 जणांनी केला होता हल्ला। गोंदियामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका कांबळे यांची उचलबांगडी। सालेकसामध्ये ईव्हीएम छेडछाडीचा आरोप झाल्यानंतर कारवाई। अर्जुनी मोरगावचे तहसीलदार अनिरुद्ध कांबळे नवे निवडणूक निर्णय अधिकारी। शांतता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या माथेफिरूवर कारवाई करून निवडणूक लढवण्यावर आजन्म बंदी घाला। परळी नगर परिषदेसमोरील राड्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी। पर्यावरणप्रेमी ईदला बकरी कापण्याला विरोध करताना दिसले नाहीत। नाशिकमधील तपोवन वृक्षवादावर नितेश राणेंची वादग्रस्त एक्सपोस्ट। ईदच्या दिवशी पर्यावरणप्रेमी गप्प का, असा नितेश राणेंचा पोस्टमधून सवाल। बकरी ईद आणि ख्रिसमसला काय झालं पाहिजे यापेक्षा वृक्षतोड थांबणं महत्त्वाचं। काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ यांची तपोवन वृक्षतोडीवर नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। नितेश राणे भडकाऊ विधान करून हिंदुत्व आणि पर्यावरण असे वाद निर्माण करतायत। मंत्री संजय शिरसाटांची तपोवन वृक्षतोडीवरील नितेश राणेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। तर दोन्ही विषयांचा पर्यावरणाशी संबंध नसल्याचीही प्रतिक्रिया। तपोवनातील वृक्षतोडीला पाठिंबा देणाऱ्यांवर आणि टीका करणाऱ्यांवर बोलणार नाही। माझ्यासाठी झाडं महत्त्वाची। तपोवनातील वृक्षतोडीवर अभिनेते सयाजी शिंदे यांची प्रतिक्रिया। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा केंद्र सरकारच्या दरबारी। तपोवनमधली झाडं तोडू नयेत यासाठी दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांचं केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांना निवेदन। नाशिकच्या तपोवनामध्ये झाडांच्या संवर्धनासाठी योगासनांचं आयोजन। प्राणवायू देणाऱ्या झाडांच्या संवर्धनाचा संदेश देत नाशिककरांची योगासनं। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये दिग्विजय पाटलांची आर्थिक गुन्हे शाखेकडून 2 डिसेंबरला चौकशीला पुन्हा बोलावल्यास हजर राहीन, दिग्विजय पाटलांचं पोलिसांना उत्तर। जय पवारांच्या लग्नाला जायचं असल्याचं दिग्विजय पाटलांनी सांगितलं। पुण्यातल्या मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला काल अटक केल्यावर आज कोर्टात हजर केलं। जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानी मुख्य सूत्रधार। बहारीनमध्ये जय पवारांच्या लग्नाचा उत्साह, तर दुसरीकडे पार्थ पवारांवर मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणामध्ये चौकशीचं संकट। गुन्हा दाखल असलेले दिग्विजय पाटीलही उपस्थित राहण्याची शक्यता। सामान्य माणसाच्या मुलाला आणि अजित पवारांच्या मुलाला समान कायदा लागू नाही। मुंढवा जमीन प्रकरणावरून अंजली दमाने यांची अजित पवारांवर टीका। काहीतरी दाखवायचं म्हणून शीतल तेजवानीला अटक केल्याचाही दमाने यांचा हल्लाबोल। अजित पवारांना पाकिट घेऊन बदनाम केलं जात आहे। मुंढवा जमीन प्रकरणावरून रुपाली चाकणकरांचं अंजली दमानी यांना उत्तर। अंजली दमानी आणि अंबादास दानवे यांनी एकत्र बसून आधी ठरवावं की नक्की काय आरोप करायचा आहे, चाकणकरांचा हल्लाबोल। श्रीनिवास पवार पुतण्या जयच्या लग्नाला जाणार नाहीत। युगेंद्र पवारांच्या लग्नामध्ये अजित पवारांनी जाणं टाळलं होतं। श्रीनिवास पवार बंगळुरूमधील लग्नाला सपत्नीक जाणार असल्याची माहिती। शरद पवार, प्रतिभा पवार, सुप्रिया सुळे जय पवार यांच्या लग्नाला जाणार नाहीत। दिल्लीमध्ये संसदेचं काम असल्यामुळे सुप्रिया सुळे लग्नाला अनुपस्थित राहणार। शरद पवार आणि प्रतिभा पवारही लग्नाला जाणार नसल्याची माहिती। राज ठाकरे 2 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर। कौटुंबिक विवाह सोहळ्यासाठी राज ठाकरे सहकुटुंब विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार। डिजिटल सातबाऱ्याला आता कायदेशीर मान्यता। केवळ 15 रुपयांमध्ये अधिकृत सातबारा उतारा मिळणार। तलाठ्याची सही, स्टॅम्पची गरज उरणार नाही। महसूल मंत्री बावनकुळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। ओवळा माजीवाडा मतदारसंघातील विविध कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन। शिवसेना आमदार तसंच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते भूमिपूजन।
एप्रिल 2026 पूर्वी मुंबई गोवा हायवे पूर्ण होणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची लोकसभेत माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी विचारला होता प्रश्न. गेल्या 23 वर्षांपासून रखडलाय मुंबई गोवा हायवे. निवडणूक आयोगाची राज्यातील महापालिका आयुक्तांसोबत बैठक. सर्व पालिका आयुक्तांची बैठकीला ऑनलाईन उपस्थिती. महापालिकांच्या निवडणुकीबाबत निवडणूक आयोगानं घेतला आढावा. मुंबई महापालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांवर आतापर्यंत 7,452 हरकती आणि सूचना नोंद. अंतिम यादी 10 डिसेंबरला जाहीर करणार. मुंबईमध्ये घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी स्थगित. अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशींची माहिती. घरोघरी जाऊन दुबार मतदार हटवणं जिकिरीचं जोशींचं वक्तव्य. दुबार मतदार हटवण्यासाठी सुरू होती पडताळणी. कापूस, सोयाबीन, धान तसंच सिंचनाबाबतचे प्रश्न 6 दिवसांच्या हिवाळी अधिवेशनामध्ये कसे मांडावे, अमोल मिटकरींचा एक्सपोस्ट करत सरकारला सवाल. मनसेकडून नेरूळमध्ये आंदोलन. महापालिकेनं 5 एकर आरक्षण टाकलं, परंतु सिडकोनं भूखंड टेंडर काढून खासगी कंपनीला विकला. भूखंड विकले जात असल्यामुळे मनसे आक्रमक. एल्गार परिषद प्रकरणी गेल्या 5 वर्षांपासून अटकेत असलेल्या हनी बाबूग यांना मोठा दिलासा. दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक हनी बाबूग यांना अखेर जामीन मंजूर. आरोपी खटल्याविना दीर्घकाळ कोठडीत असल्याचं कोर्टाकडून नमूद. सर्व जिल्हा उपजिल्हा रुग्णालयातील MRI CT स्कॅन यंत्र 3 आठवड्यांपासून बंद. खासगी कंपनीचे 43 कोटी रुपये सरकारकडे थकल्यामुळे केंद्र बंद. सरकारी रुग्णालयातील केंद्र बंद पडल्यामुळे सामान्यांना मोठा आर्थिक भुर्दंड. ABP माझाच्या बातमीची आरोग्यमंत्र्यांकडून दखल. राज्यभर MRI CT स्कॅन एक्सरे बंद का याची चौकशी करणार. आरोग्यमंत्री आबिटकरांनी तात्काळ अहवाल मागवला. अकोल्यातील हिवरखेड आरोग्य केंद्रामध्ये अवैध गर्भपात होत असल्याचा आमदार अमोल मिटकरींचा गंभीर आरोप. मिटकरींनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये रुग्णालयामध्ये आढळले मांसाचे गोळे. हिवरखेड प्राथमिक आरोग्य केंद्रातील गैरप्रकाराची बातमी ABP माझानं दाखवल्यानंतर अकोल्याचे जिल्हा परिषद प्रशासन खडबडून जागं. जिल्हा परिषदेच्या CEO आणि आरोग्य अधिकारी आरोग्य केंद्राला भेट देणार. मुंबई दिल्लीसह अनेक राज्यामध्ये इंडिगोची उड्डाणं रखडली. देशभरात इंडिगोची 200 उड्डाणं रद्द तर 1200 उड्डाणांवर परिणाम. पायलटची कमी संख्या आणि तांत्रिक कारणांमुळे उड्डाणं रद्द झाल्याचं इंडिगोचं स्पष्टीकरण. इंडिगोच्या स्पष्टीकरणावर पायलट असोसिएशनला आक्षेप. पायलटच्या कमी संख्येमुळे उड्डाणं रद्द झाली नाहीत. इंडिगो प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनाचा फटका. पायलट असोसिएशनचा दावा. इंडिगो नियम पाळत नसल्याचाही आरोप. इंडिगोच्या 33 फ्लाईट दिल्ली विमानतळावरून रद्द तर हैदराबाद विमानतळावरून आज इंडिगोच्या 18 फ्लाईट्स रद्द. प्रवाशांना मनस्ताप. तांत्रिक कारणांमुळे इंडिगोच्या विमानसेवेवर परिणाम झाल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप. बंगळुरू विमानतळावर प्रवाशांचा गोंधळ. दोन दिवसांपासून इंडिगोच्या संपूर्ण नेटवर्कचं कामकाज मोठ्या प्रमाणावर विस्कळीत. विमानतळावर प्रवाशांची मोठी गैरसोय. विमानसेवा पूर्वपदावर आणण्यासाठी इंडिगोकडून प्रयत्न सुरू. इंडिगोची शेकडो उड्डाणं रद्द झाल्यावर DGCAकडून गंभीर दखल. इंडिगोच्या अधिकाऱ्यांना समन्स. उड्डाणांमधील व्यत्यय टाळण्यासाठी काय उपाययोजना करणार, DGCAचा सवाल. पुणे विमानतळावर प्रवाशांची गर्दी. इंडिगो एअरलाईन्सची विमानं सतत रद्द होत असल्यामुळे तसंच उड्डाणांना उशीर होत असल्यामुळे विमानतळावरील प्रवासी संतप्त. इंडिगोच्या विमानांच्या घोळामुळे हैदराबाद विमानतळावरही प्रवाशांची तोबा गर्दी. 4 तासांपेक्षा अधिक काळ उड्डाणं रखडल्यामुळे प्रवासी संतापले. नाशिक अहमदाबाद मार्गावर 72 तासांपासून मोठी वाहतूक कोंडी. पेठजवळील घाटामध्ये गेल्या काही तासांपासून वाहतुकीचा खोळंबा. एका वाहनाचा अपघात झाल्यामुळे वाहतूक ठप्प. TET सक्तीच्या विरोधात उद्या शिक्षकांचे शाळा बंद आंदोलन. 15 मार्च 2024च्या संच मान्यतेच्या GRलाही शिक्षकांचा विरोध. 53 पेक्षा कमी वयाच्या शिक्षकांना TET पास होणं बंधनकारक. एल्गार परिषद प्रकरणी गेल्या 5 वर्षांपासून अटकेत असलेल्या हनी बाबू यांना मोठा दिलासा. दिल्ली विद्यापीठात माजी प्राध्यापक हनी बाबू यांना अखेर जामीन मंजूर. आरोपी खटल्याविना दीर्घकाळ कोठडीत असल्याचं कोर्टाकडून नमूद. मुंबईमध्ये जैन समाजाचा 7 डिसेंबरला मोर्चा. जीवदया आणि कबूतर बचाव अभियानाचा जैन समाजाकडून प्रारंभ. जैन मुनी निलेशचंद्र महाराज यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा. गुलाबी थंडी सुरू झाल्यामुळे तळकोकणामध्ये विदेशी पाहुण्यांचं आगमन. मालवण देवबाग किनाऱ्यांवर सीगल पक्ष्यांचे थवे. दरवर्षी 5 ते 6 हजार किलोमीटरचा प्रवास करत सीगल पक्षी भारतात दाखल होतात.
पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये बिबट्या पकडला. रांजणगाव MIDC मध्ये फियाट कंपनीच्या आवारामध्ये शिरलेला बिबट्या जेरबंद. ताडोबातून आणलेल्या तारा वाघिणीचं कोल्हापूरमध्ये दर्शन. चांदोली अभयारण्यामध्ये तारा वाघिणी दिसली. शाहूवाडीच्या उदगिरी परिसरामध्ये ताराचा मुक्त संचार. देशातील घोडे बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या नंदुरबारमधील सारंगखेड्यातील यात्रेला आजपासून सुरुवात. हजारो घोडे विक्रीसाठी बाजारात दाखल. पुढील 15 दिवस यात्रा सुरू राहणार. मुंबईपेक्षाही पुण्यातील हवा गुणवत्ता खालावली. पुण्यातील हवा गुणवत्ता निर्देशांक 191 वर पोहोचला, तर मुंबईमध्ये पहाटे किंवा 134 वर. पुण्यातील शिवाजीनगर आणि भूमकर चौक परिसरामध्ये हवा गुणवत्ता वाईट ठरली. धुळ्यातील शेतकरी शशिकांत बडगुजर यांनी 2 एकर कांदा पिकावर फिरवला रोटावेटर. कांद्याला कवडीमोल भाव मिळत असून उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी हताश. आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यामध्ये अनोखा विवाह सोहळा. कोळुकुला इथं नवरदेव नेसला साडी आणि नवरीनं परिधान केली शेरवानी. शिवा गंगाराजू आणि नंदिनी यांच्या कुटुंबातील दुर्मिळ प्रकार. मुंबईच्या ओरिवली परिसरामध्ये निवृत्त पोलीस अधिकाऱ्याकडून 9 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार. अत्याचाराची संपूर्ण घटना लिफ्टमध्ये असलेल्या CCTVत कैद. 65 वर्षीय आरोपीला 12 डिसेंबरपर्यंत कोठडी. पिंपरी चिंचवडमधील कोयता गँगची अँटी गुंडा स्क्वॉडनं काढली धिंड. चिंचवडमधील टाईल्स दुकानाच्या मालकाला या गँगनं कोयत्याचा धाक दाखवत 3,80,000 रुपयांना लुटलं होतं. पुण्यातील मांद्रिक महिला लुबाडलेले 14 कोटी परत द्यायला तयार. IT इंजिनियर दीपक डोळस यांची केली आहे फसवणूक. मांद्रिक वेदिका पंढरपूरकर, तिचा नवरा कुणाल पंढरपूरकर सध्या अटकेत. पंक्तीमध्ये रसगुल्ल्यांसाठी तुंबळ हाणामारी. लग्न मोडलं. बिहारमधील गयामध्ये लग्नात रसगुल्ले कमी पडल्यामुळे वऱ्हाडी भिडले. नाराज वधू पक्षाकडून लग्नाला नकार. जालन्यामध्ये दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरून 2 तरुणांना बेदम मारहाण. मारहाणीचे दृश्य CCTVत चित्रित. माजी नगरसेवकाच्या भाऊ सुभाष ढक्का आणि पुतण्या रघुवीर ढक्कावर गुन्हा दाखल. आयुर्वेदिक औषध विक्रीच्या नावावर हरियाणाच्या गुंडांची भंडाऱ्याच्या लाखांदूरमध्ये गुंडगिरी. रुग्णांवर उपचार करणाऱ्या दोघांना बेसबॉल स्टिक आणि दगडानं मारहाण. 5 जणांना अटक. संभाजीनगर बोगस IAS अधिकारी कल्पना भागवत प्रकरण. आरोपी डिम्पी हरजयनं आपला फोन मधला सर्व डेटा डिलीट केला. डेटा रिकव्हर करण्याचं पोलिसांसमोर आव्हान. धाराशिवमध्ये अवैध दारू साठा आणि विक्रीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मोठी कारवाई. 222 गुन्हे दाखल, तर 223 आरोपी अटकेत. 57,36,000चा मुद्देमाल जप्त. उद्योगपती नीता अंबानींच्या मुंबईतल्या शाळेमध्ये प्रवेशाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्याचा पर्दाफाश. तर रॅकेटमध्ये सहभागी असलेला वाहतूक पोलीस कर्मचारी निलंबित. छत्रपती संभाजीनगरच्या श्री साई इन्स्टिट्यूटचे 100 पेक्षा अधिक विद्यार्थी MCA प्रथम वर्षाच्या परीक्षेला मुकले. MCAच्याच एका विद्यार्थ्यानं इतर विद्यार्थ्यांकडून घेतलेलं परीक्षा शुल्क विद्यापीठाला न पाठवल्यामुळे या विद्यार्थ्यांची नोंदणी झाली नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.